मला असं प्रश्न विचारून उत्तर द्यायची खूप सवय आहे. म्हणजे स्वतः उभं राहून बोलायची खूप कमी वेळा, फक्त मी बोलणार अशी वेळ खूप कमी वेळा येते. अ, पहिली गोष्ट म्हणजे एकतर सगळ्यांचे खूप आभार. वृंदा दाभोळकर, नंतर काळे सर, त्यांनी मला पहिल्यांदा अप्रोच केलं होतं. सो 132 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रंथालयात यायला मला छान वाटतंय. कारण नाचाच्या पूर्वी माझं पहिलं प्रेम पुस्तक होतं. म्हणजे वयाच्या 14-15 वर्षापर्यंतच शरदचंद्र चटर्जींपासनं, जी.एनपासनं अगदी नाच गं घुमापर्यंत सगळं माझं वाचून झालं होतं. माझे वडील लेखक असल्यामुळे घरात तेच एक वातावरण होतं. त्यामुळे आईने हे डोक्यावर खूप बिंबवलं होतं, की आयुष्यात पहिला तुझा मित्र किंवा मैत्रीण हे पुस्तक असलं पाहिजे. तर अशा ठिकाणी येऊन करिअरबद्दल बोलणं, त्याच्या व्यतिरिक्त जे मी करिअर केलं, तर ते छान वाटतंय मला. बेसिकली इथे डान्सर्स आहेत, म्हणजे कोण क्लास घेणारे किंवा असे कोणी आहेत का? अच्छा, तुम्ही घेता. ओके. सो मी करिअर फक्त हां. अच्छा, तुम्ही पण क्लासेस घेता? कोरिओग्राफर, हां. हो, नमस्ते सर. सो बापरे, म्हणजे मी जनरलीच मी ओघाने माझं करिअर मी कसं घडवलं आणि मी नाचात काय कसं केलं असं बोल. मी इथे येऊन बोलू का? हाच घेते ना. वायर आहे का त्याला? ऍक्च्युली एवढे लोक मी अशी पण बोलू शकते. अशीच बोलू का? अशीच बोलू का? माईक न सो खाली हो का? नाही, मी ना अशी तुमच्यात येऊन बोलते, कारण तसे कमी लोक आहोत ना आपण. मला असं भाषण दिल्याचा फील नको यायला. नको नको, मी इकडे उभी राहते. ओके. हो, पण इथे पण छान आहे ना, असं का वर दिसतंय ना मागून. सो नमस्ते, मी फुलवा खामकर आणि आधीची फुलवा अनिल बर्वे. करिअर मी फक्त पॉइंटर्स काढले होते, कारण तुम्ही जसं म्हणलात की ह्या मुलींना खूप प्रश्न आहेत वगैरे वगैरे, किंवा जे कोणी येतील. तर पहिली गोष्ट, जेव्हा मी सुरुवात केली डान्स करायला, तेव्हा करिअर काय करायचं हे विचार मनातच यायचे नाही. कारण एवढंच माहिती होतं की काहीतरी करायचं, शिकायचं आणि मग कुठेतरी नोकरी करायची आणि बेसिकली स्वतःच्या पायांवर उभं राहायचं. सो मला असं वाटतं, डान्समध्ये मी जे करिअर केलं, किंवा करिअर या शब्दाचा माझ्यासाठी अर्थ आहे फक्त पैसे कमावणं हा तेव्हा नव्हता. मला असं वाटायचं मला जे आवडतं ते मी करावं. हा माझा स्वतःचा तेव्हा विचार होता. कारण जेव्हा बी.कॉम झाले मी, तेव्हा त्याच्यानंतर मी खूप गोष्टी केल्या. कारण आता आपण बी.कॉम झालो, आता आपल्याला पायावर उभं राहायला पाहिजे. तर पैसे कमवायला बिझनेस केला पाहिजे. म्हणून मग मी जेट एअरवेजच्या एक्झाम्स दिल्या. मी दारोदार जाऊन काही माझ्या मैत्रिणींनी बिझनेस सुरू केलेला, त्याच्या वस्तूही विकल्या. आणि ते करता करताना मला एक 2-4 महिन्यांनी खूप कंटाळापेक्षा ना आतनं खूप असं वाटायला लागलं, की काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. आणि मला हे इतकं गट फिलिंग होतं, की ती खूप चांगली मैत्रीण होती माझी. पण मी तिला म्हटलं, "मी तुला मदत करेन, पण मला ना असं हे नाही करता येणार. मला काहीतरी असं वाटतं, की मी चुकीच्या डायरेक्शनने जाते." मी बँकेची एक्झाम दिली. जेट एअरवेजचं मी जसं म्हटलं ग्राउंड जॉबसाठी क्लासेस केले. पण मला सारखं तिथे मी फिट होत नाही हे फिलिंग येत होतं. कारण तोपर्यंत मी नाच शिकत नव्हते. कॉलेजमध्ये खूप नाचले. म्हणजे युनिव्हर्सिटी, मल्हार-विल्हार आपण जे करतो, आणि जेव्हा कॉलेज संपलं, तेव्हा माझ्यापुढे प्रश्न राहिला, की आता पुढे काय? तर मी म्हटलं, मी एम.कॉम करते, कारण मला नाचायचंय. बरं, हे करता करता आमची परिस्थिती तशी फार बरी नसल्यामुळे, म्हणजे मी अर्थार्जनाकडे पण जाते, कारण आपण सगळं इन जनरल मी वाहवत बोलत जाईन आणि मग तुम्हाला प्रश्न विचारले तुम्ही मला विचारा. परिस्थिती खूप बरी नव्हती, कारण माझे जेव्हा वडील गेले तेव्हा लोन होतं आणि त्यामुळे ते खूप पैसे देऊन खूप मोठे मोठे डान्स क्लास लावणं आम्हाला परवडणारं नव्हतं. असं सगळं आमचं होतं. आई लोन फेडत होती. तर अशा वेळी ना मी जिम्नॅस्टिक शिकवायचे. तेवढं एक मला जमलं होतं, की कुठे व्यायामशाळेत जिम्नॅस्टिक शिकवा आणि असं. तर टी.वाय नंतर आपण जिम्नॅस्टिकचे क्लास काढू, कारण लहानपणापासून फक्त स्पोर्ट्स खेळातच असल्यामुळे करिअर जेव्हा बाकीचं मी शोधताना मला कळलं आपलं काहीतरी चुकतंय, तेव्हा मला असं वाटलं, की जिथे जेवढी वर्ष मी एका गोष्टीला दिली, तर आपण तेच का नाही शिकू? हा बेसिक थॉट होता. त्यातनं पुढे जाऊन आपले क्लास काढूया आणि आपण काहीतरी मोठं करूया असं काहीच नव्हतं. तर आपण ज्या गोष्टी आत्मसात केल्या लहानपणापासून अभ्यासाव्यतिरिक्त, अभ्यास आणि जिम्नॅस्टिक्स ह्यात मला काय आवडतंय, तर माझा कल जिम्नॅस्टिककडे जातोय, कारण मला शिकवायला आवडतं. तर आपण असं करूया, आपण क्लास करूयात. म्हणून माझा नवरा माझ्याबरोबर आज आहे, तो 15 वर्षापासून एकत्र होता आम्ही. तर तेव्हा अमरने YMCA मध्ये जाऊन आम्ही जिम्नॅस्टिकचे, की
स्वतःच्या पायावर उभं म्हणजे काय, स्वतःचे पैसे कमवायचे तर फीज मिळतील मग आपल्याला. मग आम्ही तिकडे जाऊन एक क्लास चालू केले आणि माझे जिम्नॅस्टिक्सचे क्लास सुरू केले, जिकडे माझी पहिली माझ्या करिअरची सुरुवात झाली. कारण जिम्नॅस्टिकचा उपयोग मला पुढे नाचात झाला. त्यामुळे जिम्नॅस्टिकचे क्लास जेव्हा माझे सुरू झाले तेव्हा कुठेतरी 2 पैसे हातात यायला लागले, जे माझ्या पुरते पॉकेट मनी पुरते, थोडीशी आईला मदत करण्यापुरते माझ्यासाठी ओके होते. त्यातनं मी माझ्या डान्स क्लासची फी भरायला लागले. कारण आई मला म्हणली की तू डान्स जर करायचा असेल तुला तर त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे टी.वाय करणं तर मी कॉलेजमध्ये खूप नाचत होते, तुलाही माहिती आहे. तर तसं नाचून फक्त नाही होणार, तर तुझ्याकडे तुला एक फॉर्म येण्याची गरज आहे. आणि ती स्वतः पार्वती कुमारांची पहिली शिष्या होती पण, आणि शाहीर अमर शेखांची मुलगी माझी आई. तिला आजोबा गेल्यानंतर खूप अकाली गेले, ती 20 वर्षाची होती, त्यामुळे तिला नाच कंटिन्यू नाही करता आला. म्हणून ती मला म्हणली की तू डान्स शिक. मग जिम्नॅस्टिकमध्ये जे पैसे मिळायचे थोडेफार, त्याची ती तेव्हाची 300-400 रुपये फीस देऊन मी अर्चना नृत्याला नाच शिकायला ग्रॅज्युएशन नंतर सुरुवात केली, जेव्हा मला असं वाटतं माझं वय 21 वर्षाची मी असेल. सो जिम्नॅस्टिक शिकवून जे पैसे मिळतात ते इथे वापरायचे असं ठरलं. आणि माझी खूप धावपळ व्हायची, म्हणून मग आपण एक MAT घेऊयात, 2 व्हीलर, की पटकन पोचता येतो, वेळ वाचतो आणि तोच वेळ स्वतःवर किंवा नाचाकडे जास्त देता येतो ट्रॅव्हलिंगमध्ये घालवण्यापेक्षा. म्हणून मग आईने लोन काढून MAT घेतली, ज्याचे हप्ते तू भरायचे असं आमच्यात एक झालं. कारण आई भरूच शकणार नव्हती, तो आईने लोन काढलं आणि ते हप्ते भरले. सो ही माझ्या करिअरची कुठेतरी सुरुवात होती असं मला वाटतं, जे मला आता मागे बघितल्यावर वाटतं अच्छा माझी सुरुवात इथे झाली होती. कारण तेव्हा YouTube नव्हतं, तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, काय शिकायचं म्हणजे काय कुठे काहीच माहित नव्हतं. त्यामुळे 10 लोकांना बघत बघत मोठी झालो होतो आम्ही. सो व्यायामशाळेत आमचे काही म्हणजे जसे देशपांडे सर, उदय देशपांडे सर, माझे जे काही सर होते किंवा त्यांच्या अंडर मी शिकले, त्यांना बघून अच्छा त्यांनी असं केलं, ते एवढंच मी बघायचं की सिन्सिअरली एखादी गोष्ट करायची, एवढं माहिती आपल्याला. मग कोणी आमचे अजून शाळेतल्या कोणी माझ्या सिनियर मुली असतील किंवा कॉलेजमधल्या, त्यांना बघून एक आदर्श कुठून आपण निर्माण करणार. आता खूप असं बघितलं की अच्छा ही असं करते, ती तसं करते, असं म्हणून आपण सोशल मीडियावर फटाफटा करतो. तेव्हा तसे आदर्श ॲज सच कोणी नव्हते. आदर्श म्हणजे मग फिल्ममधली कोणती तरी एक हिरोईन असेल नाचायला, मला माधुरी दीक्षित आवडायची. मी कॉलेजमध्ये खूप तिच्या डान्सवर नाच केले. सो पण नाचाचं करिअर करावं किंवा सुरुवात करावी हे डोक्यात नव्हतं. पण ज्याच्यात मी माझं लहानपणापासून आयुष्य घालवलं, 10 वर्ष जिम्नॅस्टिक, ज्यात मला छत्रपती पुरस्कार मिळाला 93-94 सालचा महाराष्ट्र शासनाचा, त्याचा फायदा म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी खेळात मी ते केलं, मला चांगले गुरु मिळाले इतके की मी फार वावत बोलते, पण तुम्हाला संदर्भ लागेल असा स्क्रीन प्ले माझा. पण शाहू राजांनी म्हणजे आमचे जे प्रिन्सिपल होते पोदार कॉलेजचे, शाहू राजा, तेव्हा SY BComची फायनल एक्झाम आणि नॅशनल चॅम्पियनशिप्स क्लॅश होत होत्या, रिदमिक जिम्नॅस्टिक करायचे मी, आणि त्या मला महत्त्वाच्या होत्या कारण मला छत्रपती पुरस्काराला अर्ज करायचा होता आणि त्याला तुमचे पॉईंट्स महत्त्वाचे असतात. सो 2 वर्ष मी परफॉर्म करणं त्या लेवलचं खूप गरजेचं होतं. सो त्यांना आई फक्त भेटायला गेली आणि मी भेटायला गेले आणि ते बोलले काय गरज नाही, नको तू फायनल एक्झाम कॉलेजची आहे ना, मी बघून घेतो. म्हणून 2 पेपर त्यांनी माझे नंतर घेतले होते. मी नशिबाने पटियाळाला झालेल्या त्या स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवली 3 आणि आले थँकफुली 1 ब्रॉन्झ आणि 3 गोल्ड मला मिळाली आणि गोल्ड ओव्हरऑल चॅम्पियन पण मी झाले. जेव्हा परत आले तेव्हा मला आमची सकाळी आली असेल 5 वाजता वगैरे गाडी, आणि मला कळलं की आज इकॉनॉमिक्सचा पेपर आहे, कारण तेव्हा तो फुटला काहीतरी झालं होतं आमच्या वेळी, तो परत घेत आहेत. तशीच आई माझ्याबरोबर कॉलेजला आली आणि शाहूराजांना भेटायला गेली की आता, म्हणजे कारण मध्ये 15 दिवस गेले होते, म्हणजे काय नाही दे एक्झाम, 34-35 मिळतात का बघ, पुढचं मी बघतो. मला 37 मिळाले त्या पेपरात आणि सो मला असं वाटतं कुठेतरी माझं करिअर घडण्यात ह्या सगळ्या लोकांचा खूप वाटा आहे, जेवढा माझ्या आईचा आहे तेवढाच, की तेव्हा माझ्यासाठी उभं राहणं ह्या लोकांनी, म्हणजे शाहूराजा पोदार कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळूच शकत नव्हती 74%. मला मिळाली कारण मी खेळाडू होती, तेव्हा मला मिळाली होती. तर त्याचा मी खेळाडू म्हणून आले, तर मग तिला खेळासाठी सोडलं पाहिजे किंवा सोडलं जातं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. सो एनिवे, तर मग माझं कथकचं प्रशिक्षण सुरू झालं. तोपर्यंत नाच हे करिअरच नव्हतं आयुष्यात, पण कथक शिकायला खूप आवडायचं, त्यामुळे मला ॲडमिशन नाही मिळाली. मग मावशींकडे मला ॲडमिशन अंधेरीला मिळाली आणि इथे कुठेतरी माझी नाचाची सुरुवात झाली. सो जेव्हा कथक शिकायला लागले तेव्हा शास्त्रशुद्ध शिक्षण काय असतं, हात कसे जायला हवे, आपण काय करायला हवं, भावांग काय असतं, ह्या बऱ्याच गोष्टी मला कळायला लागल्या. आणि अच्छा, आपण नाचतो ती मज्जा आहे,
पण त्याला कुठेतरी एक वळण लागणं खूप गरजेचं आहे असं मला लक्षात यायला लागलं आणि ते मी खूप एन्जॉय करायला लागले. त्यामुळे मला असं वाटतं एक जस्ट मी कथक विशारद आता उद्या म्हणजे पुढच्या वर्षी लास्ट एक्झाम आहे. तोपर्यंत मी त्यांना डान्स पण मला आवडायला लागला होता. त्यामुळे मी मध्ये आता कुठेतरी डान्स क्लास चालू केले पाहिजेत. पण डान्स कसा शिकवायचा हे माहीत नव्हतं. म्हणजे फक्त बॉलिवूडची गाणी घेऊन डान्स शिकवायचं माहीत नव्हतं. आताची मुलं आहेत त्यांना डान्स त्या शिकतात. मग ते ठरवतात की आपण क्लास काढूयात. मग असं सगळं प्लॅनिंग जे आहे ते तेव्हाच्या काळी नव्हतं. त्यामुळे जेव्हा मी माझं करिअर म्हणून नाचाकडे बघायला सुरुवात केली, ते मला असं वाटतं आत्ता काही वर्षांपूर्वी अच्छा आपलं करिअर डान्स आहे असं वाटलं. म्हणजे अगदी क्लास मला वाटतं मी 25 वर्षापूर्वी माझे क्लास सुरू केले, तेव्हा मला थोडं जाणवलं की हां, आता आपण नाच शिकूयात. कारण आपण आता शिकलोय की आपण दुसऱ्याला शिकवू शकतो. तर हे जे आहे हे कलेच्या क्षेत्रात कळणं खूप गरजेचं आहे. कारण माझ्याकडे खूप लोकं अशी आहेत, एक एक्झाम देतात आणि दुसरीकडे शिकवायला लागतात. तर तितकं सोपं नाहीये. म्हणजे तुला लिहिता आला म्हणून तू नाही, तुला अख्खी बेसिकली 12 खडी शिकून किंवा पूर्ण नॉलेज घेऊन तुम्ही ते ज्ञान दुसऱ्याला देणं गरजेचं असतं. तर ते आपल्याकडे हल्लीच्या पिढीत होत नाही. तर माझ्या बाबतीत काय झालं, मी सारखी शिकत राहिले कारण मला ते खूप आवडायचं. तर मुलांसाठी पण तुम्ही एखादे तुमचे क्लास चालू केलेत, तर आपण त्याच्यातच अडकतो ना. ते न करता खूप गोष्टी एक्सप्लोर करणं गरजेचं असतं, जे होत नाही. पण एनिवे ते करा आणि माझ्या माहितीत जेव्हा माझे नृत्याचे वर्ग सुरू झाले, तेव्हा माझा एक दुसरा प्रवास सुरू झाला. आणि मग जे पैसे हे मिळवणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये खूप ट्रिकी आहे. कारण ह्याचे पैसे किती हे तुम्हीच ठरवू शकता. म्हणजे स्वतःची किंमत कलेच्या क्षेत्रात तुम्हाला ठरवायला लागते. जसं काही ठिकाणी ठरलेले असतात. अच्छा तो सीईओ आहे, ह्याचा सीईओ आहे, त्याचा सीईओ आहे, हा अमुक डॉक्टर आहेत, अमुक ह्यांचे इतके असतात. तसं नृत्य किंवा ॲक्टिंग किंवा कला क्षेत्रात खूप कमी आहे. ती आपल्यालाच किंमत ठरवायला लागते आणि ती किंमत घ्यायला लागते लोकांकडनं आणि ती खूप थिन लाईन आहे. म्हणजे खूप पैसे मागून एखादं प्रोजेक्ट जाऊही शकतं किंवा आपण पैसे घेत नाही आणि कळतं, ओह! आपणच नाही घेतले, बाकी सगळ्यांनी पैसे घेतले, सगळ्यांना मिळतंय, पण आपला कुठेतरी फायदा घेतला गेला का? असंही होतं. तर ह्या सगळ्यातनं मी गेली आहे आणि जात असते. तर पण ह्या गोष्टी मी सांगून तुम्हाला कळणार नाही. त्या ना अनुभवायला लागतात. आणि माझी खूप तयारी होती जेव्हा मी ठरवलं, की आता मी नाच हे करियर करतीये. हे मला असं वाटतं एक 25 वर्षापूर्वी 2000 साली माझे क्लास सुरू झाले. तिकडे माझ्या डोक्यात सुरू झालं, की आता आपण जिम्नॅस्टिककडनं नाचाकडे वळूया. जिम्नॅस्टिक शिकवता मी नृत्य वर्ग सुरू केले आणि त्याची सुरुवात पण अशी झाली, की मी कथक शिकवत नसल्यामुळे कथकचा पोर्शन रेडी होता. पण मला स्वतःला फ्रीस्टाईल नाचायला आवडतं. जिम्नॅस्टिक केलं होतं, बुगी-वुगी केलेलं. मग बुगी-वुगीत कार्टवील-बिटवील मारल्या होत्या. तर हे सगळं मज्जा येते करायला, एनर्जेटिक. तर आपल्याला तसंच काहीतरी शिकवायचंय. म्हणून असे अचानक नाही सुरू झाले क्लास. माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि मी 6 महिने जवळ-जवळ 3-4 महिने बेडरिडन होते. मला एवढं प्लॅस्टर होतं पायाला आणि तेव्हा माझ्या डोक्यात यायला लागलं, की आता बसून आपल्याला घरात बसून काय करणार? तर मग मी नाचाचा पोर्शन रेडी केला आणि माझ्याकडे अजून आहे बेसिक, इंटरमिडिएट, ॲडव्हान्स लेव्हल. कारण जर तुम्हाला एखादी गोष्ट शिकून त्यातनं लोकांपर्यंत ती पोहोचवायची आहे, त्यांच्या बदल्यात त्यांच्याकडनं जर फीस घ्यायची आहे किंवा आपण क्लास सुरू करणार, तर मला असं वाटतं, की ते तेवढं ऑथेंटिकली त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, की ज्याचे आम्ही पैसे घेतोय. असं मला एक कुठेतरी आत वाटत होतं. त्यामुळे आम्ही आणि ठरवलं तर फिल्मी घ्यायचं नाही वगैरे. असं खूप माझे महान विचार होते, जे नंतर मी बदलले. मग म्युझिक बनवली आणि माझ्याकडनं मुलं कंटाळतायत. ढॅन आणि जॅझ करून फक्त. सो मग त्यातल्या त्यात आपण फिल्म सॉंग्स घेऊयात, पण त्यांना बेस जिम्नॅस्टिकचा देऊयात. सो जसं मी म्हटलं क्लासिकलमध्ये माझ्या शरीराला वळण लागलं. तसं जर फक्त फिल्मी किंवा बॉलिवूड शिकायला मुलं माझ्याकडे येणार असतील, तर त्यांना नुसती कोरिओग्राफी तर मी कोणी शिकवू शकतं ना. काही आपण लग्नाच्या संगीतलाही करतो. मग मी त्यांना स्पेशल वेगळं काय देणार? तर मी त्यांना एक स्पोर्ट्समनची बॉडी देऊ शकते. शरीर असं देऊ शकते, की जे तुम्हाला कसंही वळवता येईल. तुमचं कोर स्ट्रेंथ असते, तुमची फ्लेक्झिबिलिटी असते, तुमचं स्टॅमिना, या सगळ्या गोष्टी नाचाला उपयुक्त असतात. त्या अनुषंगाने आपण नाच करूयात. म्हणून मग मी फुलवा स्कूल ऑफ डान्स इन जिम्नॅस्टिक्स केलं, की जे जिम्नॅस्टिक मी लहानपणापासून करत आले, ज्याचा फायदा मला आता 50व्या वर्षी पण नाचताना टचवूड होतोय किंवा जी एनर्जी लेवल मला जाणवते तेवढीच, कारण मी इतकी वर्ष जिम्नॅस्टिक्स करत आले. तर हेच मी क्लासमध्ये शिकवणार आणि मग ह्यातनं कोणाला स्पेशलाइज एखादी स्टाईल करायची तर आय विल गाईड देम. असं माझ्या डोक्यात खूप फिरायला लागलं. सो मी ऑलवेज माझ्या डान्स इन्स्टिट्यूट म्हणत नाही, मी म्हणते डान्स
स्कूल ऑफ डान्स की जिकडे मी तुमचा पाया रेडी करते. मग ह्यातनं तुम्हाला कथक करायचंय ह्यांच्याकडे जा, कंटेम्पररी करायचंय ह्यांच्याकडे जा, असं मुलांना मी गाईड करते. सो मला असं वाटतं हे कुठेतरी नाच शिकवायला मी सुरुवात केली आणि दॅट वॉज माय करिअर. एक ते पण झालं कारण मला शिकवायला आवडायचं, मी जिम्नॅस्टिक शिकवायचं. तर मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा मी एक शिक्षिका आहे. मी स्वतःला नेहमी म्हणते की मी नृत्य शिकवते, मी डान्स टीचर आहे. मग ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या फॉलो होतात. पण हल्ली मुलांना नाचात करिअर म्हटलं की अनफॉर्च्युनेटली ना खूप ग्लॅमर अट्रॅक्ट करतं. कारण नाच, ॲक्टिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज इझिली फोनवर किंवा घरी दिसतात. तर ते इतकं सोपं नसतं. म्हणजे मी पण मला तिथे पोचायचं म्हणून कधीच गेले नाही. एक नाच आपण करत राहतो आणि वेगवेगळ्या दिशा मिळत जातात. बुगी वुगीचा माझा काय डान्स रियालिटी शो कुठला काय, पण मी खूप पोदार कॉलेजमध्ये डान्स शिकवायचे, कोरिओग्राफ करायचे. त्यातनं ते तेव्हा शोधत असताना आमचा ग्रुप त्यांनी शोधला. कारण बुगी वुगी आहे, शो आहे असा डान्स टीव्हीवर येणारे कोणाला माहिती होतं. त्यांची तेव्हा तर काय सोशल मीडिया नव्हतं, फोन नाही. तर ते ना वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जायचे आणि वेगवेगळे ग्रुप शोधून ठेवायचे. आम्हाला अप्रोच करायचे मल्हारला. तसं मला अप्रोच केलं आणि मी त्या बुगी वुगीला गेले आणि कळलं मग टीव्हीची ही मज्जा आहे. कारण जसा बुगी वुगीचा ते शो झाला तर मला लोकं ओळखायला लागली. मग असं वाटलं अच्छा म्हणजे आपण हे जे करतो हे लोकांना आवडतंय. म्हणजे मला ओळखण्यापेक्षा आपण कुठेतरी हे करतोय हे लोकांपर्यंत पोहोचतंय असं कुठेतरी ते 1997ला मी बुगी वुगी पहिलं केलं. 21-22 वर्षाची होते मी तेव्हा फक्त. मग माझं लग्न झालं आणि आता करिअर करायचं, आता लग्न नाही करायचं तर डोक्यातच नव्हतं तेव्हाही आणि आताही असू नये मुलांच्या. कारण करिअर, लग्न, मूल हे सगळं एकत्र जातं. तर ग्लॅमर म्हणजे करिअर नाही. एखादा नाच करायचा रीलवरचा म्हणजे करिअर नाही. तर तुम्हाला त्याच्यात तुमचं आयुष्य घालायला लागतं. खूप वर्ष घालायला लागतात आणि खूप पेशंटली घालायला लागतात. तर हे मला असं वाटतं आजच्या मुलांना मी खूप सांगते. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या मुलांना मी सांगते की मिनिमम 2 वर्ष टिका. तुम्हाला एखादा आवडलं नाही, कंटाळाला केलं असं करू नका. मी पेरेंट्स मीटिंग्स घेते. म्हणजे माझे क्लास बॉलिवूड आणि असे आहेत. कथकचेही नाही आहेत. फक्त कथक माझ्याकडे एक जण घेते, पण मी नाही घेत. पण त्याच्यात मी पेरेंट्स मीटिंग घेऊन त्यांना समजावते, की मी त्यांना काय शिकवतेय, ते काय करतायत आणि त्याचा उपयोग हे जरी त्यांचं करिअर नसेल, तरी पुढे आयुष्यात त्यांना कसा होणार आहे. फिटनेस लेव्हलला असेल, एनर्जी लेव्हलला असेल. खूप वाइब्स मिळतात. जेव्हा तुम्ही खूप एनर्जेटिकली एखादं काम करता, तर तुम्हाला काही लोकांचं असतं, की त्यांना करिअर डान्स म्हणून नाही घेता आलं. म्हणजे विशारद केलंय, काहींनी अलंकार केलंय. माझ्याकडे माहिती आहेत मला बरेच जण ज्यांनी लिटरली खूप आयुष्य घातलंय डान्समध्ये, पण घरच्यांमुळे करिअर नाही केलं. ठीक आहे. पण मग ते करिअर जे दुसरं आहे ते चालू असताना महिन्यातनं 2 दिवस, 3 दिवस तुम्ही नाचाला द्या. असं मला सगळ्यांना सांगायला आवडतं. म्हणजे मला खूप जण भेटतात लेडीज बॅचला, की आम्ही नाही करू शकलो. नॉट नेसेसरी तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टीत करिअरच केलं पाहिजे. नशिबाने मी नाच माझं आवडीचं पॅशन आहे, मी त्यात करिअर करते. सगळ्यांचं नसतं तसं. पण त्याच्यात ते नाही जमलं तर त्याच्याशी टचमध्ये राहणं खूप गरजेचं असतं. कारण तरच तुमच्या वेगळ्या प्रोफेशनमध्ये तुम्ही आनंदात राहाल. नाहीतर मग एक गोष्ट सोडून दुसरी करत बसलो ना आपण, की एक फार मोनोटोनी येते. तर ती टाळायला हवी. आणि नाचाकडे करिअर म्हणून जरूर बघायला पाहिजे. जर तुम्ही 10 वर्ष घातली असतील नाचात, तर प्लीज करिअर म्हणून बघा, असं मी सगळ्यांना सांगते. मी पेरेंट्सना सांगते. फक्त टीव्हीवर रियालिटी शो हे करिअर नाहीये किंवा फक्त रील्स करणं हे करिअर नाहीये. तर तुमचे क्लास चालवणं, वेगवेगळे शोज करणं, वेगवेगळे आता तर लग्न येतात किती, लग्नाची संगीत येतात. नंतर कॉर्पोरेट शोज येतात. वेगवेगळ्या म्हणजे मी मुलांना सांगते तुम्ही तुमच्या कॉलनीत डान्स बसवा, तिथून सुरुवात करा. दॅट्स द बिगिनिंग ऑफ युअर करिअर असं मला वाटतं. आणि अजून थांबा 1 मिनिट. अ, हां, म्हणजे मला मी जसं मगाशी म्हणले कलेची किंमत नाही ठरवता येत. कारण एखाद्यासाठी ₹100 खूप काय ₹100च असतात. तर दुसऱ्या माणसासाठी ₹100त खूप वस्तू येऊ शकतात आणि तो त्याच्यात आनंदातही राहू शकतो. त्यामुळे ती किंमत तुम्हाला ठरवायची असते. दुसऱ्या माणसाकडे बघून किंवा दुसऱ्याचं करिअर बघून तुम्हाला तुमचं करिअर नाही ठरवता येत. म्हणजे आमच्या क्षेत्रात खूपदा असं होतं, की अच्छा हिचे एवढे क्लास, की ह्याने इतकी गाणी केली आहेत, मला नाही करता आलं. तर मी त्यांना सगळ्यांना सांगते कॉम्पिटिशन असते. करिअरमध्ये कॉम्पिटिशन असलीच पाहिजे. मी स्वतः खूप कॉम्पिटिटिव्ह आहे आणि मी खूप कॉम्पिटिटिव्हच काम करते. अगदी माझ्यापेक्षा लहान आलेले कोरिओग्राफर असो किंवा माझ्यापेक्षा मोठे असो, आय ऑल्वेज कॉम्पीट विथ देम कारण दॅट्स माय नेचर. पण खूप हेल्दी कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे.
म्हणजे त्याने हे केलं म्हणून मी करण्यापेक्षा ओके, आता ही नवीन जी मुलं येतात त्यांच्याकडनं मी खूप शिकते. म्हणजे मी एक रियालिटी शो करत होते मध्ये काही वर्षांनी. तर मला असं वाटलं, की अच्छा आमच्यात केवढी जनरेशन गॅप आहे. जे या वयाच्या 50शीला आल्यानंतर ही 25 आणि 30 वर्षाची मुलं जे कोरिओग्राफ करतात, त्यांचे पॅटर्न्स खूप वेगळे आहेत. म्हणजे मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 किंवा मी होणार सुपरस्टार असे 2 सीझन केले स्टार प्रवाहावरती. जेव्हा मी जवळपास बरेच वर्षांनी रियालिटी शोमध्ये आले एक ज्युरी म्हणून आणि मी नाचले. त्यामुळे मला असं वाटलं की अच्छा माझे पहिले काही महिने मी खूप बॅकफूटला होते. म्हटलं हे कसं जमणार आपल्याला आणि म्हणलं नाही हे तर जमलं पाहिजे. आपण इतकी वर्ष तर खूप वेगळं वेगळं करत आलो एक्सप्लोर. असं करून टचवूड आता जेव्हा मी उभी आहे त्यांच्याबरोबर आता आमचा वेगळाच ग्रुप झाला. आता मी त्यांच्यातली एक झाली. तर मला असं वाटतं काळानुरूप तुम्हाला तुमच्यात बदल करत राहणं खूप गरजेचं असतं. स्पेशली सगळ्याच क्षेत्रात आणि कला क्षेत्रात सुद्धा. म्हणजे आमच्या वेळी असं होतं, आम्ही आमच्या वेळी असं करायचो. बुगी वुगी वॉज द ओनली रियालिटी शो जो ऑथेंटिक होता. हे जितकं सत्य आहे तितकंच आताचे रियालिटी शो हे ऑथेंटिसिटीपेक्षा त्यांच्या टीआरपीवर चालतात, हेही तितकंच सत्य आहे. आणि तो त्यांचा बिझनेस असल्यामुळे तुम्ही जेव्हा त्या रियालिटी शोमध्ये जाता तेव्हा ते त्यांना दोष नाही द्यायचा. तुम्ही जायचं आणि तुम्हाला त्यातनं काय मिळतं हे बघायचं. तर हा थॉट प्रोसेस खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. नंतर बरेच अशी मुलं आहेत जी रियालिटी शो करतात 4-5 महिने त्यांना सॉलिड ग्लॅमर मिळतं कारण खूप प्रकाश जोतात येतात ते आणि एकदा तो शो संपला की शोची माणसं दुसऱ्या शोकडे गेलेली असतात आणि ह्या मुलांना कळतच नाही कुठे जायचं. त्यामुळे जेव्हा मी होणार सुपरस्टार नावाचा रियालिटी शो मी करत होते त्याच्यात सिद्धेश, सुचिता अशी बरीच मंडळी जर तुम्ही कोणाला फॉलो केलं असेल नवीन मुलांनी तर श्रीमयी तर त्यांच्या आईवडिलांशी मी तेच बोलायचे की त्यांच्याशी की हॅलो हे 4च महिने हे खोटं आहे सगळं, हे खरं नसतं. ह्याच्यातनं परत तुम्ही बाहेर जाल तर तुम्ही तुमच्या घरी जाणार आहात. तू पुण्याला जाणार आहेस, तू नागपूरला जाणार आहेस, नांदेड. तिथे गेल्यावर ह्याचा फायदा तुम्ही कसा करून घ्याल ते तुम्ही बघा. तर ते तुम्हाला तुमचं करिअर बनवणार आहे. एक रियालिटी शो, 2 रियालिटी शो तुमचं करिअर बनवत नाहीत. तर हे मुलांना आजच्या पिढीला मला खूप सांगावं लागतं सारखं. कारण हे खूप ग्लॅमरचं वर्ड खूप हॉरिबलच आहे कधी-कधी वाटतं मला. खूप सहज आपण वाहवत जाऊ शकतो त्यातनं कारण खूप मज्जा असते तिकडे. आणि मग ती मज्जा संपली की आपल्याला विसरलेले असतात लोक. तर ते लोकांवर आपलं करिअर डिपेंड नसावं. आपण काय करतो आपल्या नाचावर किंवा आपल्या कलेवर आपलं डिपेंड असावं असं मला वाटतं. नंतर सुरुवात कधीपासून करायची करिअरला आपल्या? असं की आता मी 20 वर्षाची झाले. आता मी नाच कसा शिकू? तर मला वाटतं वृंदाच एक्झाम्पल आहे. करिअर जरी नाही केलं तरी एखादी आवडणारी आपली गोष्ट आपण केली पाहिजे. माझ्या अशा काही मैत्रिणी आहेत ज्या लग्नानंतर गाणं शिकल्या. जी आता मयूर वैद्यची मधुरा बायको. मयूर आता लग्नाच्या वेळी आणि लग्नानंतर गाणं शिकली आणि क्लासेस चालू होते. ती सुंदर गाणं शिकली आणि 4-5 वर्ष विशारद करते ती. सो मला असं वाटतं कुठलंही करिअर करायला वयाची मर्यादा नसावी. म्हणजे मी माझं डायरेक्टर म्हणून करिअर 48व्या वर्षी सुरू केलं. ऍक्टिंग करते मी 51, 50, 51व्या वर्षी. सो हे समोरनं काही गोष्टी आल्या तर त्याला म्हणू नका, नाही म्हणू नका आणि वयाची मर्यादा नसावी असं मला आत्ताच्या पिढीला सांगायचं आहे, स्पेशली मुलींना. ज्या खूप ॲडजस्टमेंट करून माझ्याकडे क्लासलाही येणार आहेत, की आपण त्यांच्या मग मी त्यांना सांगते तुझी सासू आहे ना, तिला आपल्या डान्स क्लासला शोला घेऊन ये. मला भेटव, आम्ही खूप गप्पा मारू किंवा आई-बाबांना घेऊन ये, की तुम्हाला एकदा कळलं तुमचं मूल काय करतंय, कुठे जातंय, काय पद्धतीने करतंय, तर त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स येतो. नाच म्हटलं की नॅचरली वेगळ्या पद्धतीने थोडंसं बघितलं जातं, जे हळू कमी होतंय ऑफकोर्स. पण नाचात करिअर होऊ शकतं यावर खूप जणांचा अजून विश्वास नाहीये. तर तो त्यांना देणं जास्त गरजेचं आहे. नंतर कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे. प्लीज तुम्ही जर एखादं काम केलं नाचात तर त्याचे पैसे मागा. पैसे मिळणं गरजेचं आहे. जो पॉइंट मला वृंदा म्हणली, की मी खूप पैसे मागते अजूनही आणि मी कमी पण पैसे मागते कारण माझा तो स्वभावच आहे. तर ते तुम्हाला प्रो अँड कॉन्स आहेत. पण सगळीकडे फुकट काम करण्याची गरज नाहीये आणि हे स्पष्ट बोललेलं कधी चांगलं असतं. त्याचं काय करतोय आपण हे करतोय पण माझे पैसे इतके आहेत. मी थोडा मग तुम्हाला किती हवेत असे हवेत हे कारण तो संवाद सुरूच होत नाही खूप जणांचा कारण ऑकवर्ड वाटतं. तर ते ऑकवर्डनेस आणायची काही गरज नाही कारण आपण मेहनत घेतली आहे स्वतःवर. आपण उभे आहोत इकडे शिकवायला. तर हे तुम्ही जे त्यांना देताय ना ती तुमची मेहनत तुम्ही त्यांच्याशी शेअर करताय. तर त्याचा मोबदला जरूर मागा. मग ते अगदी कॉलनीतली मला आठवत आहे मी अगदी सुरुवातीला आमच्या बिल्डिंगमध्ये वरती जे जिम्नॅस्टिक
इतकी वर्ष केल्यामुळे काही स्त्रियांचे क्लास घ्यायचे. तर ते गच्चीमध्ये ते कठड्याला उभे राहून सगळे असे असे वगैरे एक्सरसाइज असतात ना आमचे, ते सगळं मी करून घ्यायचे लेग एंड हिप्स वगैरे. तर मग मी तेव्हा त्यांना ₹20, महिन्याचे ₹20, ₹50 हे मी सगळे उद्योग केले होते. आणि त्यांना स्पष्ट सांगून खूप कमी घ्यायचे मी पण तेव्हा, पण त्या मला द्यायच्या कारण आम्ही रेग्युलरली शिकवायचं, त्यांना शिकवणं आवडायचं. सो मला असं वाटतं तुम्ही मोबदला बेसिक मागायला सुरुवात करा, त्यात काही चुकीचं नाही. नंतर मी बरेच काय काय बोलली आहे. अच्छा, मी माझ्यावरच जास्त बोलले कारण मलाच नेहमी विचारतं तुझं करिअर कसं घडलं? आधी करिअर घडवायचं असतं हेच माहिती नव्हतं. ते आमच्या काळापासनं. एक आवडत राहिले नाचते म्हणून घडत गेलं. तर मग तुम्हाला आता काय प्रश्न असेल तर विचारा. मग नाचात करिअर करायला हवं, नाचात करिअर करताना पैसे मागायलाच पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यात काही चुकीचं नाही. आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला नाचात करिअर करता येतं. ॲक्चुअली जेव्हा नटरंग माझ्याकडे आली तेव्हा मला कॅमेऱ्याची काहीच नॉलेज नव्हतं. म्हणजे आता मी शूट करते, मी आता डिरेक्ट करते, पण तेव्हा कॅमेराच माध्यमच नवीन आहे. म्हणजे आपण जनरली असं नाच बघतो. कॅमेरा 4 डायमेन्शनल असतो. तर ही 4 डायमेन्शनल कोरिओग्राफी करायची असते, हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे जेव्हा त्या लावण्या माझ्याकडे आल्या, तेव्हा आमचं असं ठरलं होतं, आम्ही ॲक्चुअली फॉलो केलेलं लीला गांधींना, आम्ही फॉलो केलं होतं सगळ्या जुन्या सुलोचनाबाईंना. कारण त्यामुळे त्याच्यात कुठेही डायनॅमिक शॉट्स नाही आहेत, सिम्पल सिम्पल शॉट आहेत असे असे, कारण तसं घ्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ते मला थोडं सोपं झालं. दुसरं हे ठरलं होतं की लावणी मराठीमध्ये कुठेतरी त्या काळापर्यंत 2010च्या पर्यंत चांगल्या लावण्या राहिल्या नव्हत्या. म्हणजे अगदी बुगडीची कोरिओग्राफी तुम्ही बघा किंवा जुन्या ज्या कोणी सांगती ऐकामधल्या लावण्या आणि सगळ्या फिल्ममधल्या इतक्या सुंदर घेतलेल्या लावण्यात शॉर्ट डिव्हिजन इतकी सुंदर होती, ते कुठेतरी मराठी चित्रपटसृष्टीतनं नाहीसं झालेलं. तर जेव्हा रवी जाधव माझ्याकडे आला तर तो म्हणला की लावणी, आणि लावणी माझा फोर्टेही नव्हता. माझा फोर्टे होता डान्स आणि एनर्जी. मला फार फ्रीस्टाईल नाचायला आवडतं. त्यामुळे त्याने मला सांगितलं तुला जसं हवं तशी लावणी बसव. त्यामुळे थोडा आता क्लासिकलचा बेस असल्यामुळे मी कथक विशारद केलं होतं मावशींकडे. त्यामुळे त्या लावण्या थोड्याशा वेगळ्या झाल्या कारण तो फ्रीडम मला दिला गेला. लावणी आली आहे म्हटल्यावर त्या लावणीच्या टिपिकल मुवमेंट आणि तो झटका आणि हे नको टाकूस, तुला हवं तसं बसव, असं थोडासा फ्रीडम मिळाला. म्हणून त्याच्यात थोडं सेमी क्लासिकल, क्लासिकल झोन आला आणि अगदी ट्रॅडिशनल लावणीतनं आम्ही त्यांना थोडंसं बाहेर काढलं होतं ते. आणि आता कोरिओग्राफीवर आलो म्हणून फिल्म कोरिओग्राफीबद्दल मला विचारतात की बोलतेच नाचावर, तर स्टेजची कोरिओग्राफी आणि फिल्म कोरिओग्राफी हे खूप दोन वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे खूप मुलांना असं वाटतं मी काय डान्स सॉलिड बसवतो, जे मलाही वाटायचं आता काय कॅमेऱ्यासाठी बसवायचं तर काय डान्स बसवायचा. तर तसं नसतं. जेव्हा तुम्ही फिल्मसाठी एखादं गाणं बसवता तेव्हा ते तुम्हाला एका डायरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बसवायला लागतं. म्हणजे डायरेक्टर कसा शॉट डिसाईड करतो तसं तुमचं गाणं मोठ्या पडद्यावर कसं दिसणार आहे हे तुम्हाला ठरवायला लागतं आत्ता. म्हणजे आता सपोज मी आताही एका आयटम नंबरवर काम करतेय, तर मी ती प्रोसेस तुम्हाला सांगते. कारण आता एक गाणं आलं की नुसता नाच बसवला असं होत नाही. ऑफकोर्स त्याची हुक लाईन काढतो आम्ही की जी सगळे करू शकतात, जी ऑडियन्स ऍक्सेप्ट करेल. आणि मग एक स्टोरी बोर्ड केला जातो गाण्याचा. स्टोरी बोर्ड म्हणजे ते गाणं सुरू कसं होतं, अच्छा हे म्युझिक आहे, हे 16 बीट आहेत, तुला तर समजत मी काय बोलतेय. सो या बीटला ना मला हे पाहिजे, त्याच्यानंतर ह्या बीटला माझा हा क्लोज लागेल. हे सगळं पेपरवर्क आम्ही करतो. म्हणजे नाचाबरोबर जर तुम्हाला फिल्म कोरिओग्राफी इंटरेस्ट असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला कोणाला तरी असिस्ट करून शिकणं गरजेचं आहे. अनफॉर्च्युनेटली मला शिकवायला कोणीच नव्हतं. नटरंगच्या वेळी मी अशी गेली आणि ते मोठ्या ह्याच्यात एक मासा सोडतात ना मोठ्या समुद्रात, तसं मला सोडून दिलं आणि मी खूप चाचपडले आणि त्याच्यातनं मी खूप थपडा मारून शिकले, असं झालं माझं. पण नवीन मुलांना ज्यांना करायचंय, जसं सॅड्रिक डिसूजा आहे जो माझ्याकडे एकापेक्षा एक होता, त्याला करायचं होतं. मी म्हटलं तू माझ्या सेटवर ये, तू माझ्याबरोबर वावर, तुला कळेल काय असतं. तर ते ऍक्च्युली गाणं आपण क्लासिकलचे तोडे तुकडे कसे लिहितो तसं लिटरली त्या ह्याच्यात आम्ही ते गाणं लिहून काढते. मग मी त्या गाण्याची शॉर्ट डिव्हिजन करते. आम्ही तो कॅमेऱ्यावर शूट करतो. मग ते कसं दिसेल बघतो. मग त्यातनं हा शॉट छान दिसेल हा, असं सगळं करतो. मग आम्ही रेकी करतो. म्हणजे रेकी म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही ते गाणं शूट करणार तिकडे जातो. तिकडे जाऊन कशा माता आता ह्या इकडनं आपण एक शॉट घेऊया, मग ह्याच्या असं सगळं ह्या खूप गोष्टी असतात. सो हा एक करिअरचा माझा म्हणजे नाच मी जो केला त्याच्या व्यतिरिक्त हे मला आवडलं म्हणून मी इकडे जास्त माझं झुकतं माप गेलं. हे मला जर आवडलंच नसतं तर कदाचित मी फक्त नाचाचे क्लास शोज इथपर्यंतच राहिले असते.
पण नाचाशी रिलेटेड एखादी नवीन गोष्ट आली की ती मला करायला आवडते. त्यामुळे मी या करिअरकडे पण गेले, म्हणजे नाच कोरिओग्राफी या क्षेत्रातही गेले. तर त्यामुळे तुम्ही फिल्मसाठी कोरिओग्राफी करू शकता. तुम्हाला जर फिल्म कोरिओग्राफी करायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. कारण खूप कमी लोक घेऊन जातात सेटवर सगळ्यांना. पण मी बिंदास मुलांना घेऊन जाते, कारण मला असं वाटतं मला शिकवायला कोणीच नव्हतं. नाही कधी कोणी मला ये तुला मी दाखवतो असं केलं नाही. कारण अचानक नटरंग आली आणि एक सॉलिड कोणतरी कोरिओग्राफरच आली. म्हणजे मला असं हिणवलं लोकांनी, "काय बरं चाललेत का क्लास? म्हणजे लावणी चांगली केली वगैरे," असं मला कधी कोणी कमी लोकांनी सांगितलं आमच्या क्षेत्रातल्या तेव्हा, इव्हन कोरिओग्राफर्सनी. जे आता माझे खूप चांगले मित्र आहेत ऑफकोर्स. पण मी तेव्हा खूप नवीन होते. ती गाणी मी आत्ता असते तर नक्की वेगळ्या पद्धतीने शूट केली असती. असं आपण प्रत्येक कामाकडे बघू म्हणतोच. पण तेव्हा नॅचरली मी खूप नवीन होते. तर तेव्हा मला सांगायला कोणी नसल्यामुळे मला एकांनीच एक सांगितलं होतं, की एडिटिंगला जाऊन बस. का? तर एडिटला गेल्यावर ओएस म्हणजे तुझा कॅमेरा इकडनं लावल्यावर ह्याचा लुक कुठे, इकडनं लावल्यावर त्याचा लुक कुठे, तो अजून असं करून बघायला लागतं. तर ह्या ज्या टेक्निकॅलिटीज आहेत, ह्या एक करिअर जर नृत्य दिग्दर्शक म्हणून तुम्हाला फिल्मसाठी करायचंय, तर ह्या खूप गरजेच्या असतात. तर त्याचा विचार अजूनही केला जात नाही लोकांकडनं. तर तो करणं खूप गरजेचं आहे आणि त्या गोष्टी शिकणं पण खूप गरजेचं आहे. मला तेव्हा कोणी शिकवलं नाही, तर मला असं वाटतं अशी कोणी मुलं आहेत का ज्यांना हे शिकायचंय, तर असं मी करते जनरली शूटिंगला येऊन बस, असिस्ट कर मला, मी पैसे नाही देणार तुला, तर तू शिकायला आलास. ऑफकोर्स पीएडीए देईन मी इतकं, पण ये बघ वावर, तुला कळलं पाहिजे क्यू काय द्यायचे, शॉट कसे लावायचे, आर्टिस्टकडनं कसं करून घ्यायचं. आणि तुम्हाला गाणं जे दिसतं त्याच्या मागे खूप मेहनत असते आणि नंतरही खूप मेहनत असते. सो हे झालं नृत्य, डान्स, फिल्म कोरिओग्राफीचं. स्टेज कोरिओग्राफी वेगवेगळ्या पद्धतीची असते. स्टेज कोरिओग्राफी तुम्ही आपल्या क्लासमध्ये आपण खूप काय काय बसवत असतो. मग संगीतसाठी वेगळंच असतं. रियालिटी शोची कोरिओग्राफी मी शिकले 2 वर्षापूर्वी आत्ताच्या मुलांची. जे मला खूप मज्जा आली आणि आधी मला असं वाटत बापरे मला काहीच येत नाहीये. मला अजिबातच येत नाही, मला कळतच नाही हे लोकं. मग मला कळलं अच्छा आपण फिल्ममध्ये कसं एखादं गाणं शूट करतो, तसं हे लोकं हल्ली स्टेजवर गाणं शूट करतात. मग ते स्टोरी बोर्ड बनवतात. मग ते व्हॉईस ओव्हर्स टाकतात. आणि मग ते जेव्हा मी आत्मसात पहिल्या सीझनला केलं, तो सेकंड सीझन मी प्रिपेअर अच्छा, आता मी आता बोला. आणि मला खूप आनंद होतो, की ती पिढी आता माझ्या बरोबर असते सगळी. तर आपल्या कलाक्षेत्रात आपण पुढे जाताना काळानुरूप जायला पाहिजे. जे मी बोलले ते हेच आहे, की समाजात घडणारे जे बदल आहेत नाचात, ते तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. अगेन त्याच्यात वाईट आणि चांगलं आहे. रील्स मीही करते, पण रील स्टारमुळे तुम्ही क्लास फक्त चालू केलं तर ते चुकीचं आहे. पण हे क्लास चालवताना तुमचं जर शिक्षण झालेलं असेल, तुम्ही तेवढे ऑथेंटिक असाल आणि रील्स करून क्लास, तर आय डोंट माइंड. पण ते रील्स करून फक्त तेवढंच करून तुम्ही शिकवत आहे. कोरिओग्राफी शिकवणं म्हणजे डान्स शिकवणं नाही, जे आपल्याकडे हल्ली खूप सोशल मीडियावर चाललंय, की रील करतात, मग ते रील बघून मुलं डान्स शिकायला जातात. तर हे मला असं वाटतं हा कुठेतरी मला कधी-कधी असं वाटतं, की हा कुठे कलेचा अपमान आहे का? म्हणजे ज्यांना नाच शिकवायचा आहे, त्यांनी फक्त एक डान्स करू मला असं वाटतं त्याच्यामागे जाऊन टेक्निक्स शिकवणं गरजेचं आहे. नुसती स्टेप शिकवणं गरजेचं नाहीये. तुम्ही स्टेप कोणी करू शकतात. पण त्या स्टेपला एक वळण मिळणं. फॉर एक्झाम्पल एखादी चक्री घ्यायची आहे, तर चक्री अशी पण घेऊ शकतात आणि एक चक्री अशी पण घेऊ शकतात. सो नुसतं रीलमध्ये तुम्ही बेसिक पहिली चक्री घ्याल, पण मी जी दुसरी चक्री केली, त्याला उभं कसं राहायचं, फिरायचं कसं, नजर काय पाहिजे, ह्या बेसिक गोष्टी तुम्ही त्या 1.5 तासात नाही शिकू शकत वर्कशॉपमध्ये. त्यामुळे मी थोडीशी ह्याच्या अगेन्स्ट आहे. हां, मी रील करून मी तुमची वर्कशॉप घेते, कारण मी इतकी वर्ष त्याच्यात घातली आहेत. पण मला जर कोणी सांगितलं मी 1-1.5 वर्षापासून डान्स शिकतो, आता मी रील करून माझे वर्कशॉप चालवतो, तर त्याचा मला थोडा त्रास होतो. कारण काही मुलं खूप सुंदर नाचतात आणि ती कोरिओग्राफी इतरांना शिकवतात. तर हे आताचा ट्रेंड आहे. सो त्या ट्रेंड बरोबर जाताना मी थोडीशी त्यांच्यात जाते, थोडीशी त्यातनं बाहेर येते. सो त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही हे आपल्याला ठरवायला लागतं. हे चूकच आहे, बरोबरच आहे ह्याच्यावर बोलण्यात अर्थ नाही. कारण आता इतकं एक्सपांड होत चाललंय सोशल मीडियामुळे आपण इतके सगळे जवळ येतो आणि इतक्या विविध गोष्टी जसं ही एवढं माहित होतं, आता दे पण आलेत. म्हणजे हे आमच्यासाठी खूप नवीन आहे. तसं नाचातही बऱ्याच गोष्टी अच्छा असं आहे, हाय हिल्स जॅझ आले. ओके, मुलं पण आता हिल्स घालून नाचतात. हे आमच्या वेळी नव्हतं. पण हे कुठेतरी समाज बदलत असल्यामुळे काही गोष्टी आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. तर ते आपण केलं पाहिजे. आणि अजून काय कुठे वाहवत गेले मला तेच नाही कळलं.